शिवसेना या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी ड म्हणजे ओपन पुरुष या ठिकाणी उभा आहे। त्या ठिकाणी माझी महिला मिसेस सुद्धा ओपन महिलेमधनं उभा आहेत क साठी प्रभाग क्रमांक 26 मधून। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये किती दिवसापासून कार्यरत आहे? मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी काम करतो। आता शिवसेनेच्या वतीने तुमची विशेष निवडणूक आहे. काय प्रश्न आहे तुमच्या वार्डात? माझ्या प्रश्नामध्ये माझ्या वार्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये आज रोजी तरी 70% काम हे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे। काय का विजन आहे तुमचं? विजन म्हणजे उर्वरित 30% जे काही कामं आहेत त्याच्यावरती आम्ही फोकस करणार। जो नव्यानं आम्हाला जोडलेला गेलेला प्रभाग आहे जो राजनगर मुकुंदनगरचा, सगळ्यात अगोदर आम्ही त्या ठिकाणी रस्ता, ड्रेनेज, पाणी सर्व सुविधा देण्याची व्यवस्था करणार। स्ट्रीट लाईट असेल, महिला सुरक्षा असेल, त्या जो परिसर स्लम एरियात मानला जातो राजनगर मुकुंदनगर, त्याला सुरक्षित कसं करता येईल। जे अवैध धंदे त्या ठिकाणी चालतात, गांजा असेल, बटन असेल, दारू, देशी दारू अवैधपणे विक्री असेल, त्याच्यावरती आम्ही बंदी करतो। प्रमुख, माझं नाव रणजित तातेराव डेपे, मी सातारा परिसरामध्ये राहतो। या ठिकाणी सातारा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 26 यामध्ये माझी मिसेस रुपाली रणजित डेपे ही मागासवर्गीय अनुसूचित जातीमधून इच्छुक उमेदवार म्हणून तिने या ठिकाणी आज फॉर्म भरला। आम्ही सगळे या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, जे कोणी शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाईल तो नक्कीच या ठिकाणी काही शिट्टा साहेबाच्या माध्यमातून जवळपास इथं 100%, 80 ते 90% कामं झालेलेच आहे। पण उर्वरित काही कामं असेल जे एकदम छोटे मोठे काय पॅच वर्क करायचंच बाकी असेल तर नक्कीच शिट्टा साहेब यांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेमधून कसा निधी आणून आपल्या सातारा देवळ्यामध्ये राहिलेला विकास कसा करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू।